श्री व्यंकटेश एजन्सी सर्व प्रकारचे फर्निचर व होम अप्लायन्सेस होलसेल दरात उपलब्ध। सोफा, कपाट, पलंग, ड्रेसिंग टेबल, फ्रीज, कूलर, बेडरूम सेट, टीव्ही, डायनिंग टेबल, टीव्ही युनिट, मंदिर, बॅटरी, इन्व्हर्टर, पंखे, हीटर, वॉटर फिल्टर, रिवाइविंग चेअर, कम्प्युटर टेबल, लग्नाचा पूर्ण बस्ता उपलब्ध। उच्च दर्जा आणि वाजवी रेट हीच आमची विशेषता। श्री व्यंकटेश एजन्सी, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुसद रोड, दिग्रस। संपर्क मोबाईल क्रमांक 98 90 86 84 92। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। अमरावती महापालिकेचे नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांच्यावर कारवाई करा। दिग्रस येथील अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनची मागणी। अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांनी महापालिकेच्या सभागृहात सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशोभनीय व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांनी माफी मागावी, तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी याकरिता दिग्रस येथील अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन यांनी दिग्रस तहसीलदार यांच्यामार्फत अमरावतीच्या आयुक्त यांना निवेदन दिले। निवेदनावर कल्पना पवार, भिक्कन जादू संकत, गणेश सोनवाली, आनंद सारसर यांच्यासह सफाई कामगारांच्या सह्या आहेत। तुम्हाला एक 10 दिवसापूर्वी विनंती केली होती की माझ्या प्रभागामध्ये फक्त 14 पूर्ण वेळचे कामगार आहे, फक्त 5 कामगार द्या। त्याची तुम्ही मागणी केली नाही, मागणी मी जे केली त्याची मंजुरी नाही केली, तुम्ही मला त्याच्या उत्तरही दिलं नाही। मला आत्ता तुमचं उत्तर पाहिजे। मला आत्ताच्या आत्ता 5 पूर्ण वेळच्या कामगाराचा तुमच्याकडून होकार पाहिजे। ते कामगाराचा होकार आत्ता तुम्ही देत असाल तर मी उद्यापासून तुमच्या पूर्ण वेळ वाल्याला काम करू देईन, नाही तर उलटं टांगून मारन। म्हटलं मी उलटं टांगून मारन, कारण हे गुज्जर झाले यांच्याच्यानं आम्हाला जनतेने ज्या विश्वासाने निवडून दिलं त्या विश्वासाला तडी देण्याचं काम हे सगळे जेवढेही तुमचे परमनंटचे कर्मचारी आहे यांच्यामुळे आम्हाला तिथं शिव्या खा लागून राहिल्या लोकांच्या। आज आम्ही नगर परिषद कार्यालय दिग्रस तर्फे संपूर्ण नगरपालिका सफाई कामगार संघटनेतर्फे दिग्रस तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहो। महानगरपालिका अमरावती येथील प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक श्री ऋषिकेश देशमुख साहेब यांनी आमच्या सफाई कामगारांबद्दल अनुचित अशी भाषा वापरून अपमान केलेला आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला सगळेजण जमलेलो आहोत। त्यांनी आम्हाला उलटं टांगून मारण्याची भाषा केलेली आहे। नवीन निवडून आलेले सगळेच नगरसेवक आधी सफाई कामगारांच्या मागे लागतात, सफाई कामगारांवर आपलं रोप झाडतात। तर त्यांना एकच सांगू इच्छिते की आम्ही पण चुपचाप सहन करणाऱ्यांपैकी नाही आहोत आणि त्यांनी जी भाषा वापरलेली आहे त्याच्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडणार असे निवेदन आम्ही तहसीलदार कार्यालयात दिलेले आहे। आणि त्यांना शेवटची एक संधी म्हणून आम्ही संधी देत आहोत की त्यांनी 24 तासाच्या आतमध्ये जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन करणार। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।